उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहत आहात उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक 13 जून 2025च्या 10 ठळक घडामोडी। प्रथम, अहमदाबाद येथील झालेल्या विमान अपघातातील सर्व मृतांना उस्मानाबाद धाराशिव येथून झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। सतत प्रसारित होणाऱ्या झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलवरील उस्मानाबाद धाराशिव व तुळजापूर बस स्थानकाच्या गलथान व अनियमितता विषयावरील बातम्याची दखल उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री व राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेऊन दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्या चौकशीचे दिले आदेश। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याची फरफट काही थांबेना। रस्त्याची कामे 140 कोटीच्या निविदा पालकमंत्री यांनी केल्या रद्द, परत या निविदा मागवल्या जाणार। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात महाराष्ट्र गाजत असतानाच ढोकी येथून मुंबईकडे जाणाऱ्या 8.25 किलो गांजा येडशी येथे स्थानिक गुन्हे शाखेकडून पकडला। जिल्ह्यात परत उडाली एकच खळबळ। वीज बिले वाटप होईनात, सर्वसामान्य वीज ग्राहकाला व्याजाच्या रूपात लावली जाते खिशाला कातर। उन्हाळी पिकाचे मे महिन्यात भर उन्हाळ्यात पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आदेश। तुळजापूर केंद्र सरकारच्या विरोधात तुळजापूर येथे एल्गार म्हणून विशाल मशाल मोर्चाचे काँग्रेसच्या वतीने उद्या निघणार मोर्चा। धाराशिव उस्मानाबाद वरोडा रोडवर खासदार ओमराजे यांच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला। उस्मानाबाद धाराशिव येथे बहिणीची छेड का काढली म्हणून विचारणा करणाऱ्या मारुती इटलकर यांच्या हत्यारांना अटक करून कारवाई करण्यात यावी म्हणून वडार समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा। संजीवनी हॉस्पिटल समोर परत घालला पडला मोठा खड्डा, परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग धारक आणि वाहन चालकांना मरण्याची वाट हे सार्वजनिक बांधकाम विभाग पाहते का, असा जनता विचारते सवाल। अभियंतावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची जनतेकडून होते मागणी। या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।